Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे प्रशासनाला बुलढाणा नगरपालिकामधील मागासवर्गीय बौद्ध सफाई कामगारांना राहण्यासाठी जागा देण्यात यावी या मागणीकरिता आज दिनांक 15 जुलै रोजी निवेदन देण्यात आले. यामध्ये बुलढाणा नगर परिषदेचे वाल्मिकी मेहतर सफाई कामगारांना नगर परिषद कार्यालयाच्या मागील बाजूस राहण्यासाठी जागा दिली आहे. तसेच मुस्लिम मेहतर सफाई कामगारांना हिंदू स्मशानभूमीजवळ बांधण्यात आलेले घरकुल योजनेतील इमारतीमध्ये घर देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उर्वरित बौद्ध व नवबौद्ध समाज सफाई कामगारांना यांची सेवा 25 वर्षे झाली असूनही आतापर्यंत त्यांना कुठल्याही शासनाच्या योजनेमध्ये समाविष्ट केले नाही, लाभापासून वंचित ठेवत आहे. तरी आजही त्यांच्यावर अन्याय होत आहे. या अगोदर सुद्धा वारंवार तक्रार करण्यात आल्या आहेत, मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसात निवासी प्रयोजनासाठी खाली भूखंड उपलब्ध करून न मिळाल्यास आम्ही बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमक्ष 13 ऑगस्ट 2025 पासून कामबंद उपोषण सुरू करणार आहे. त्याची दखल प्रशासनाने घ्यावी असा इशारा बुलढाणा नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला. बुलढाणा नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनाचे जिल्हाध्यक्ष विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने जे एससी बौद्ध समाजाचे सफाई कामगार वर्ग आहे त्यांना कित्येक वर्षापासून निवासी जागेचा लाभ मिळाला नसल्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने एक आज निवेदन देण्यात आलेलं आहे. तसेच मुख्याधिकारी साहेब यांना आमचं बोलणं झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या निवेदनाचा आम्ही पूर्णपणे विचार करून एससी जो समाज आहे, ज्या समाजाला आतापर्यंत घरकुल जागेची व्यवस्था न झाल्यामुळे आम्ही त्या जागेसाठी प्रयत्न करून त्यांना एक निवासी जागा मिळवून देण्याचे पूर्णपणे प्रयत्न करू. जर आम्ही याच्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी साहेबांना दिलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये जर आमच्या निवेदनावर कुठल्याही प्रकारचा जर काही विचार करण्यात न आल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आणि त्यामध्ये सफाई कामगार हे काम बंद आंदोलन करणार आहेत. त्याचा